नमस्कार बालमित्रांनो, माय नेम इज स्वाती विजय कुमार शिंदे। आजचा व्हिडिओ करण्यामागचा एक उद्देश आहे। तो उद्देश म्हणजे शिक्षण, एज्युकेशन। आपण आता शिक्षण घेतो, एज्युकेशन घेतो। आपले पालक आपल्याला शाळेत घालतात। लहान असताना आपल्याला एज्युकेशन म्हणजे काय, शिक्षण म्हणजे काय हे छोटं असताना कळत नाही। जसं जसं आपण हळूहळू मोठे होत जाऊ तेव्हा आपल्याला शिक्षणाचं महत्त्व कळतं, इम्पॉर्टन्स कळतं, गरज लक्षात येते आणि आपण हळूहळू आपण वरच्या टप्प्यावर जात आपण इंडिपेंडंट होण्याच्या मार्गाला लागतो। तो टप्पा पाडण्यासाठी किंवा तो टप्पा पार करण्यासाठी खूप वेगवेगळ्या स्टेजेसमधून मुलांना जावंसं लागतं। सुरुवातीला मुलं मॅच्युअर नसतात, त्यांच्यामध्ये तेवढी समज आलेली नसते। पण काही मुलांना घरातल्या वातावरणाचा, घरातल्या सिच्युएशनचा त्यांच्यावर प्रभाव पडत असतो। घरातली व्यक्ती जर एज्युकेशनच्या बाबतीत सिरियस असेल, मम्मी पप्पा, आजी आजोबा, त्यातलं वातावरण, तर आपोआपच तो मुलगा शिक्षणाच्या दृष्टीने सिरियस होतो आणि तो अभ्यासाला जास्त आवड निर्माण करतो किंवा स्टडीमध्ये जास्त लक्ष देतो। काही मुलांमध्ये कसं होतं, आता नर्सरीला घालत असताना ज्यावेळेस मुलांना शाळेत पहिल्यांदा पाठवतो त्यावेळेस उद्देश काय असतो, फक्त मुलांना शाळेची गोडी लागावी, की आई वडिलांपासून दूर राहण्याची सवय, प्ले ग्रुप किंवा नर्सरी, त्यासोबत मुलांना हळूहळू घरापासून दूर राहून शाळेची सवय लावी हा उद्देश असतो। त्यानंतर मुलांनी त्याच्यातून बाहेर पडून हळूहळू स्टेप बाय स्टेप वन बाय वन आपले स्टँडर्ड, आपलं जे एज्युकेशनच्या दृष्टीने लेवल आहे त्यानुसार त्यांनी ते पार करायला पाहिजे। काही स्टेजेस मुलं व्यवस्थित पार करतात, काही मुलं काय करतात, ते त्या खेळण्यातून बाहेरच पडत नाही। त्यांना अभ्यास म्हणजे काय किंवा अभ्यास करणं कितपत गरजेचं आहे, ते का गरजेचं आहे हे यापेक्षा त्यांना फक्त खेळण्यामध्ये रस असतो। त्यामुळे ते टीचर काय शिकवतात, शिक्षक काय शिकवतात याकडे लक्ष देण्यापेक्षा ते त्यांच्या खेळण्याकडे, त्यांच्या मजामस्तीकडे लक्ष देतात। आणि काही मुलं आपोआपच मुलांना टीचरकडे लक्ष देतात, कॉन्सन्ट्रेट ठेवतात आणि आपली ग्रास्पिंग पॉवर वाढवून आत्मसात करतात। तर मला या सगळ्याच मुलांना सांगावंसं वाटतं की कधीही आपण आपल्या क्लासमध्ये आपण प्रेझेंट असायला हवं। प्रेझेंट असायला हवं म्हणजे फक्त फिजिकल बोलत नाही, आपल्या मेंटली आपण तिथे प्रेझेंट असायला हवं की आपल्या टीचर काय शिकवत आहेत। प्रत्येक सब्जेक्टचे टीचर एंट्री केल्यापासून ते काय बोलतात, काय शिकवतात, तर त्याच्याकडे लक्ष देऊन त्या विषयाला आपल्याला त्या विषयाबद्दल नॉलेज कसं वाढवता येईल, त्याच्या कन्सेप्ट कशा क्लिअर करता येईल याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे। आणि त्यालाच अनुसरून मी आजचा व्हिडिओ करत आहे की मला सांगण्याचा उद्देश आहे की एज्युकेशन घेताना सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, आपला बेस पक्का होणं। बेस पक्का होणं म्हणजेच बेसिक। मग आपला बेसिक, आपला पाया पक्का होण्यासाठी आपण सुरुवातीला कुठून जातो, सुरुवातीला आपण जेव्हा एखाद्या मुलीला मम्मी पोळी लाटायला शिकवते त्यावेळेस डायरेक्टली पोळी येते का मुलीला, कुठल्या तरी स्वयंपाक बनवायला येतो का, नाही ना, तिला वेगवेगळ्या परीक्षेतून पार पाडून मग तिला गोल पोळी लाटायला येते। तसंच त्याचप्रमाणे अभ्यासाच्या पण बाबतीत सुरुवातीला तुम्हाला अभ्यास अवघड वाटेल, क्लिष्ट वाटेल, परंतु त्याच्यामध्ये रस निर्माण करण्यासाठी, आवड निर्माण करण्यासाठी सतत त्याच्या संपर्कात राहिलं पाहिजे। त्यासाठी मला तुम्हाला सांगायचं आहे की तुमचा बेस जर तुम्हाला पक्का करायचा असेल तर तुम्ही सुरुवात बाराखडीपासून केली पाहिजे। हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, ती सांगायची गोष्ट गरजेची नाही आहे। परंतु आता बाराखडी, तर इंग्लिश बाराखडी कशी असते आणि त्यामध्ये सुरुवातीला काय शिकायला हवे याबद्दल मी तुम्हाला आज बोलणार आहे। तर मुलांनो, आपण स्वर यांचा अभ्यास करूया। आपल्या भाषेत 12 स्वर आहेत।
ते कुठले आहेत आपण पाहूया. फॉर एक्झाम्पल अ. ला आपण काय अल्फाबेट वापरू शकतो? ए. त्यानंतर दुसरा आहे ला काना आ. त्याला अल्फाबेट कुठलं येईल? ए. त्याच्यानंतरचा जो स्वर आहे तो आहे ई. त्याला अल्फाबेट कुठलं येईल? इंग्लिश आय. नेक्स्ट इज ई. त्याला कुठला अल्फाबेट येईल? ई. त्याच्यानंतर स्वर आहे उ. त्याला अल्फाबेट येईल यू. नेक्स्ट आहे उ. त्याला अल्फाबेट कुठला येईल? ओ. त्याच्यानंतरचा आहे ए ला अल्फाबेट असेल ई. त्याच्यानंतरचा आहे ए, त्याच्यावर एक मात्रा, त्याला अल्फाबेट असेल आय. त्याच्यानंतर पुढे आहे ला काना आ, त्याच्यावर एक मात्रा ओ, त्याला असेल अल्फाबेट ओ. त्याच्यानंतर आहे ला काना आ, त्याच्यावर 2 मात्रे औ, तर त्याला अल्फाबेट असेल AU. पुढे आहे म्हणजे त्याच्यावर एक अनुस्वार त्याला अल्फाबेट कुठला येईल? AM. नेक्स्ट आहे अहा. च्या पुढे 2 विसर्ग म्हणजेच काय? अहा. तर त्याला अल्फाबेट कुठला येईल? AH. तर हे आपल्या भाषेतील 12 स्वर आहेत आणि 12 स्वर यांचे इंग्लिश अल्फाबेट कसे असतील हे आपण आता पाहिलेले आहेत. तर मुलांनो, मला तुम्हाला सांगायचे आहे, हे जे मी तुम्हाला आज घेतलेलं आहे स्वर आणि त्याचे अल्फाबेट कसे येतात ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये 2 टाइम्स लिहिले तर तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. आणि आपण जेव्हा रायटिंग करतो त्यावेळेस एकदा राईट करतो आणि माइंडमध्ये पॅक करतो, त्याच्यामुळे 2 वेळा तुमची प्रॅक्टिस होऊन जाते. जेव्हा हाताखालून आपलं एखादं अक्षर गेलं तर ते माइंडमध्ये पक्क सेट होतं आणि आपल्या लक्षात राहतं आणि आत्मसात करण्यासाठी मदत होते. त्यामुळं ही ट्रिक्स वापरली तर बरंच होईल. ऑल द बेस्ट टू ऑल स्टुडंट. धन्यवाद.